नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला कृषी मित्र ॲग्रिकॉस विलास आडे. आज आपण जाणून घेणार आहोत टरबूज कलिंगड या पिकामध्ये नागाळी म्हणजे लीफ मायनर याविषयी. तर सर्वप्रथम सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत टरबूज लीफ मायनर नागाळी नियंत्रण आणि उपाययोजना. टरबूज कलिंगड हे भारतातील एक महत्त्वाचे फळपीक आहे. मात्र टरबूज पिकावर अनेक कीड व रोगांचा प्रादुर्भाव होतो, ज्यामध्ये लीफ मायनर म्हणजे नागाळी ही एक महत्त्वाची कीड आहे. ही कीड पानामध्ये सुरकुत्या निर्माण करून पिकांचे मोठे नुकसान करते. या व्हिडिओमध्ये आपण टरबूज लीफ मायनर नागाळी ओळखणे, त्यांचे नियंत्रण आणि उपाययोजना याबद्दल सविस्तरपणे माहिती घेणार आहोत. लीफ मायनर ही एक कीड, एक लहान माशी आहे जी आपली अंडी टरबूजाच्या पानांमध्ये घालते. या अंड्यामधून बाहेर पडणाऱ्या अळ्या पानामध्ये सुरकुत्या निर्माण करतात. त्यामुळे पानातील हरितद्रव्य कमी होते आणि झाडांची वाढ खुंटते. पानावर पांढऱ्या किंवा तपकिरी रंगाच्या सुरकुत्या दिसतात. पानावर नागमोडी रेषा दिसतात. झाडांची वाढ खुंटते आणि परिणामी उत्पादन कमी होते. लीफ मायनर नागाळी नियंत्रणासाठी आपण लागवड करते वेळेस निरोगी आणि कीडमुक्त रोपे निवडावेत, जेणेकरून ही समस्या आपल्या पिकावर लवकर येऊ नये. आपण यावर कंट्रोल म्हणून रासायनिक स्प्रेद्वारे क्रिस्टल कंपनीचे आबासीन 1 मिली प्रति लिटर पाण्याद्वारे फवारणी करू शकतो. त्याबरोबरच FMC कंपनीचे बेनिविया 2 मिली प्रति लिटर याप्रमाणे आणि धनिको कंपनीचे मोर्टार 1 ग्राम प्रति लिटर, तसेच आपण कोर्टेवा कंपनीचे डेलिगेट 1 ml प्रति लिटरने हे पण घेऊ शकतो. पिकावरील प्रादुर्भाव व पिकाच्या स्टेजनुसार आपण फवारणी घ्यावी. फवारणी करताना शिफारस केलेल्या प्रमाणाचे पालन करावे. टरबूज लीफ मायनर ही कीड नियंत्रण करणे शक्य आहे जर योग्य व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब केला गेला तर. जैविक आणि रासायनिक उपायांचा समन्वय साधल्यास या किडीचा प्रादुर्भाव कमी करता येईल आणि आपल्या टरबूज उत्पादनामध्ये वाढ करता येईल. शेवटी शेतकऱ्यांसाठी एकच म्हणणं आहे की पिकांचे नियमित निरीक्षण करा आणि प्रादुर्भाव दिसताच योग्य उपाययोजना करा, जेणेकरून आपण आपल्या पिकाला जास्त नुकसानीपासून वाचवू शकतो. धन्यवाद.